ओळखलात मला? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी मी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटूम क्रीम केले. तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटो मध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसं माझ्या सोयीनुसार कौतुक करता, पण दुःख यायचे की तुम्ही मला गृहीत धरता. याचाच राग मी तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा गोताच काढवावा. सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या. जे माझा वारसा सांगतात त्याच माणसाला असं होईल. मला कुठे पुढचे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी मी शिवायच्या दगडाबरोबर शेलही ससले होते. तुमच्या शब्दात सांगायची तर रात्रंदिवस खासले होते. आज मी कसले घाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आज आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली. ही कोणती उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजार समाजसेवेसारखा हा प्रेम बाजार तशा नाही. मी विसरून गेले होते आम्ही कोणकोणत्या वेळी पचवले आहेत. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला दिवसले आहेत. म्हणूनच तुमच्या बैराकांनी हे गरमी घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माऊलींनो, लेकीबाईंनो, तुम्ही शिकल्यात सवरल्यात, पण विकृत श्रीमुक्तीच्या प्रत्येक काना झाल्यात. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबतात आणि गर्भातल्या सावित्रीचा गर्भातच दाबतात. म्हणूनच तुमच्या स्वतःमुळे निर्भय बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आज तुम्हाला काय सुद्धा स्वतःचं नाही. शाळा करण्याच्या काढीत तुम्ही काढीत बसायचं नाही. तुम्ही फक्त पुरोगामीचा वारसा घ्यायला पाहिजे. एकाच दुसऱ्या यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे. म्हणूनच तुमच्या डोळ्यामध्ये मी झणझण्यांजन घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझी खरी लेक ती जी असते ते पुढे चुकत नाही. ती कोणत्याही भावाकडे आंधळेपणे माता टिकत नाही. आमच्याच माती आमच्याच लोकांकडून तुझा भाव लागला. माझा फोटो लावण्यासाठी सरकारी चेअर काढावं लागलं. आमच्या सोयीचं नसलं की बिचारीकडे कॅमेरा होतं. समाजासाठी काही करायचं म्हटलं की आपल्या पोटात गोळा येतो. ज्योतिबाशिवाय सावित्रीशिवाय ज्योतिबा. एकटे दुखते कधी नेता येणार नाही विचारांची गोटी. सुनानाला लागेल म्हणूनच लेकीनं मी तुम्हाला बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते.